आणि आता बातमी जीएसटीची जीएसटी प्रणाली अंतर्गत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी महानगरपालिकेला पहिला धनादेश उद्धव ठाकरेंकडे सुपूर्द करणार आहेत। तर जीएसटी प्रणालीमध्ये अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे महानगरपालिकेला आपला पहिला जो धनादेश आहे तो आता उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवणार आहेत। तर सुधीर मुनगंटीवार हे आज उद्धव ठाकरेंकडे हा धनादेश सादर करणार आहेत। परंतु याच कार्यक्रमामध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोदीच्या सुद्धा घोषणा दिलेल्या आहेत। त्यामुळे भाजप आणि शिवसेना हे पुन्हा एकदा आमने सामने आल्यानंतर आपलं शक्ती प्रदर्शन करायला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्रमामध्ये शिवसेना भाजपचे कार्यकर्ते हे आमने सामने आलेले आहेत। वैभव परब आपल्या सोबत आहे। वैभव, नेमकं काय घडते तिथं? अमोल, पुन्हा एकदा दिसून आलेलं आहे की जरी उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांचे संबंध जरी चांगले असले तरी कार्यकर्त्यांच्या मनातून एकमेकांबद्दलचा रोष अजूनपर्यंत जात दिसत नाहीये। आज निमित्त होतं ते कर्ण प्रणालीचा धनादेश सुपूर्द करण्याचं। उद्धव ठाकरे सभागृहात येतातच भाजपच्या कार्यकर्त्यांनी नगरसेवकांनी मोदीचे नारे दिले, तर दुसरीकडे सुधीर मुनगंटीवार येताच शिवसेनेने मोदी नारे देत असताना मोदी चोर ह्याचे नारे दिलेले। एकंदर हे नारेबाजी जाऊन अक्षरशः अजय मेहतांना मध्यस्थी करावी लागली आणि शांततेचं आव्हान करावं लागलं आणि वंदे मातरम आहे ते वेळीच सुरू करावं लागलं। अमोल, वैभव, आता कार्यक्रम कुठपर्यंत आलाय आणि नेमकं उद्धव ठाकरे आणि मुनगंटीवार यांची काही प्रतिक्रिया कळू शकली का? दोघेही एका आजूबाजूला बसलेले आहेत, व्यासपीठावर बसलेले आहेत। शिवसेनेचे मंत्री रामदास कदम आहेत, त्याचबरोबर शिवसेनेचे नेते अनिल देसाई देखील इकडे उपस्थित आलेले आहेत। तर भाजपकडून देखील आशिष शेलार आणि विनोद गावडे हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। सर्व जण व्यासपीठावर जमलेले आहेत। अजय मेहता यामध्ये मध्यस्थी करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि या कार्यक्रमाची सुरुवात आता होत आहे। वैभव, खूप खूप धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल। तर या कार्यक्रमामध्ये नेमका गोंधळ कसा झालेला आहे ते आपण पाहूयात। थेट जाऊयात या कार्यक्रमामध्ये आपण काय नेमकं घडतंय आता सध्याची चित्र काय ते पाहूयात।
तर आता या कार्यक्रमामध्ये मोदीचा जयघोष केला जात होता भाजपच्या कार्यकर्त्यांकडून, तर त्यालाच लागून शिवसेनेचे कार्यकर्ते चोर है अशा म्हणतायत. म्हणजे मोदी चोर है असं त्या स्लोगनमधून शिवसेनेला दाखवून द्यायचंय. एकाच मंचावरती जेव्हा शिवसेना आणि भाजपचे नेते एकत्र येतात तेव्हा त्यांचे कार्यकर्ते अशाच पद्धतीनं एकमेकांसमोर आपलं शक्ती प्रदर्शन करत असतात, एकमेकांना डिवचण्याचा प्रयत्न करत असतात. आणि आजच्या या कार्यक्रमामध्ये सुद्धा असंच घडलेलं आहे. सुधीर मुनगंटीवार आणि उद्धव ठाकरे एकाच मंचावरती आले आणि त्या ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये असा गोंधळ उडालेला आहे. पालिकेच्या सभागृहामध्ये हा कार्यक्रम होतोय. जीएसटी नंतर पहिला धनादेश देण्यासाठी स्वतः अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार महानगरपालिकेमध्ये आलेले आहेत आणि त्या ठिकाणी उद्धव ठाकरे यांना ते हा धनादेश सुपूर्द करणार आहेत. आणि त्याचवेळी हा गोंधळ उडाला. पालिकेचे आयुक्त अजय मेहता यांनी मध्यस्थी करून या दोन्ही कार्यकर्त्यांना शांत केलेला आहे आणि हा कार्यक्रम सध्या सुरू आहे. आणि गव्हर्नमेंटची त्याला गॅरंटी राहणार की म्हणजे समजा गव्हर्नमेंट कोणत्या महिन्यात दिला नाही तर बँक देतील आणि गव्हर्नमेंट डायरेक्टली त्या बँकला त्या दिली पाहिजे. ऑनलाईनकडे होती. शेवटी महानगरपालिका समोर आता मोठे आव्हाने आपण पोस्टल हायवे सुरू करतोय, सिवेज ट्रीटमेंट प्लांट करणार आहोत. तर आमच्या समोर खर्चाचे आव्हान त्याच्यासाठी पैसा कमी तर मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्रमामध्ये शिवसेना आणि भाजप पुन्हा एकदा आमने सामने आलेले आहेत. पालिका सभागृहामध्ये सेना भाजपच्या नगरसेवकांनी घोषणाबाजी केलेली आहे. भाजप नगरसेवकांची मोदीची घोषणाबाजी, तर तिकडे शिवसेनेनं चोर हैची घोषणाबाजी केलेली आहे. आणि पालिका सभागृहामध्ये ही घोषणाबाजी आता सध्या सुरू आहे.